पुणे रेल्वे स्टेशन नामांतराच्या वादात आता थेट मस्तानीला ओढलं गेलंय। ठाकरे गटाच्या समर्थकांनी झळकावलेल्या बॅनरवरून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झालेल्या आहेत। पाहूया। बाजीराव पेशवे म्हणजे बाजीराव मस्तानी नाही, पण काही उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांमुळे आमचे फुटू लावले। पुणे शहरामध्ये पेशवाईचा मेसेज देणं हे कितपत संयुक्त की आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय। हे काय पुण्यामध्ये पेशवाई आणणार आहेत का परत? पेशवाई म्हणजे काय शिवी आहे का? ती अटके पार झेंडा नेला। अरे हे कर्तृत्व आहे, या कर्तृत्वासाठी नाव द्यायचं आणि ते नाव पुण्यामध्ये नाही द्यायचं, अन्यत्र कुठे देणार तुम्ही? पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या वादाला भलतंच वळण लागलंय। पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी केली। त्याच्या विरोधात ठाकरे गटाच्या 2 समर्थकांनी पोस्टर लावून हा वाद थेट मस्तानीपर्यंत नेला। कोथरूडच्या बाई, आपल्याच नामांतराची एवढी खोमखोमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करावं म्हणून ठाकरे गटाच्या 2 समर्थकांनी शनिवार वाड्याजवळ बॅनर लावले। या वादग्रस्त बॅनरवरून ठाकरेंच्या शिवसेनेतच 2 गट पडले आहेत। नंतर दुसऱ्या 2 पदाधिकाऱ्यांनी येऊन हे बॅनर फाडलं। जो ताईंनी घाट घातला तो चुकीचा आहे, त्याला आमचा विरोध आहे पुणेकर म्हणून, पण ही पक्षाची भूमिका नसून एका उत्साही कार्यकर्त्याची भूमिका आहे। हे योग्य नाही, महिलांचा मान सन्मान हा केला पाहिजे। चुकीचा लावलेला आहे, जे चूक आहे ते चूक आहे। बुधवार पेठेत राहणारी लोक जे आहेत, चांगली सुशिक्षित लोक सुद्धा राहतात। बुधवार पेठे म्हणजे काही थोड्याशा भागापुरतं, आखी बुधवार पेठ खराब नाहीये। तो विषय राहिला बाजूला आणि मलाच विकृत पद्धतीने त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। एखाद्या महिलेबद्दल तुमचे असे विचार असू शकतात, बुधवार पेठेला मस्तानी नाव द्या, कोथरूडला मस्तानी नाव द्या। अरे काय चाललंय? कुठे विषय नेताय तुम्ही? तुम्ही तात्विक विधानं करू शकत नाही, तात्विक डिबेट करू शकत नाही, तर म्हणून तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर जाल आणि महिलांचा अपमान कराल। महिला राजकारणामध्ये अतिशय संघर्षातून पुढे येत आहेत, हे तुम्हाला पाहवत नाहीये का? जवळपास 140 वर्षापूर्वी पुणे स्टेशन अस्तित्वात आलं। 1886 मध्ये पुण्याहून मिरजपर्यंत रेल्वे धावली होती। मात्र त्या स्टेशनच्या नामकरणावरून 2025 साली राजकारण रंगतंय। भाजपच्या कुलकर्णींनी स्टेशनला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मागणी केली। त्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याचा आग्रह धरला। या वादात आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवार पेठ आणि मस्तानीलाही खेचल्यामुळे नवा वाद ओढवून घेतलाय। पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये पेशवाईचा मेसेज देणं हे कितपत संयुक्त की याचा विचार मेधाताईंनी एक खासदार म्हणून नक्की विचार करा, अशी माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे। आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय। पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे। हे काय पुण्यामध्ये पेशवाई आणणार आहेत का परत? पेशवाई म्हणजे काय शिवी आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्याचं साम्राज्य विस्तार ज्यांनी केला, त्यांच्याविषयी जनतेला आदर असू नये? बाजीराव पेशवे म्हणजे बाजीराव मस्तानी नाही, याच्यापेक्षा याच्या पलीकडे जाऊन त्यांचा काही इतिहास आहे। हिंदुस्थान पादाक्रांत केला, शनिवारवाडा हे त्याचं द्योतक आहे की जो उत्तरेकडे तोंड करून आहे आणि तत्कालीन काळामध्ये मोगलांवर चढाई केली, अटके पार झेंडा नेला। अरे हे कर्तृत्व आहे, या कर्तृत्वासाठी नाव द्यायचं आणि ते नाव पुण्यामध्ये नाही द्यायचं, अन्यत्र कुठे देणार तुम्ही? रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।